हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इंग्रजीचा इयत्ता पहिलीचा 3.8 वर्ड्स फॅमिली म्हणजे शब्दांची फॅमिली हा धडा पाहणार आहोत. एक काय आहे, रीड अँड मेक वर्ड्स. राईट द वर्ड इन युअर नोटबुक. फॉर एक्झाम्पल, कॅन, फॅन, मॅन. म्हणजे काय तर ह्या शब्दांपासून जे खाली दिलेले आहे ना, इथे पॉट, तुम्हाला त्याच्यापासून काय करा, शब्द तयार करा आणि ते तुमच्या वहीमध्ये लिहा. इथे त्यांनी वरती एक एक्झाम्पल पण तुम्हाला दिलेला आहे. CAN म्हणजे कॅन, FAN फॅन, पुन्हा MAN मॅन. आता PAN ह्याचं इथे लिहू आपण. PAN पॅन, FAN फॅन, अशा पद्धतीने शब्द लिहायचे. आता ह्याचं इथे लिहूया. POP पॉप. COP कॉप. HOP हॉप. TOP टॉप. टॉप. ठीक आहे. MOP मॉप. MOP अशा पद्धतीने काय करायचे, शब्द लिहायचे. तर आपण ह्याचं लिहूया. ठीक आहे. FUN फन. FUN फन. NUN नन. RUN रन. SUN सन. BUN बन. ठीक आहे. आता आपण ह्याचं इकडे लिहूया. ह्या पिवळ्या फुलाचे शब्द लिहूया आता. PN पेन. हे सगळं तुम्ही वहीमध्ये लिहायचे. वरती ह्या झाडाचं नाव टाकायचं आणि असे शब्द लिहायचे. MEN मेन. HEN हेन. DN डेन. TN टेन. आता ह्या जांभळ्या फुलाचं लिहूया. BEN बिन. BIN बिन. TIN टीन. PIN पिन. WIN विन. FIN फिन. असे सगळे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे. आता पुढं खाली बघूया काय आहे ते. आता इथे हा बॉक्स दिसत आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, बी सर्कल द करेक्ट लेटर, राईट द वर्ड इन द बॉक्स. म्हणजे बॅट दिलेली नाही इथं, तर बी पहिल्यांदा आपल्याला घ्यावं लागतो ना लिहायला. डी पासून बॅटचा शब्द तयार होतो का नाही, BAT असा करून बॅट शब्द तयार झाला. आता इथे काय आहे, हेन आहे ना, HEN कोंबडी. HEN असं स्पेलिंग आपल्याला तयार करायचंय. मग इथून H घ्यायचा, H इथे लिहायचा. E घ्यायचा, इथे लिहायचा. N घ्यायचा, इथे लिहायचा. HEN असा शब्द तयार करायचा. आता ही काय दिसती, फॅन आहे ना, मग WAN असं आपल्याला तयार करायचं आहे. मग फी घ्यायचा, इथे लिहायचा. FA घ्यायचा, इथे लिहायचा. N घ्यायचा, इथे लिहायचा. झालं का शब्द तयार, फॅन. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आता खाली पाहूया काय ते. ब्रेक डाऊन द फॉलोइंग वर्ड्स ॲज शोन बिलो. म्हणजे काय तर शब्द तोडायचे आपल्याला. आता इथे मॅन शब्द आहे ना, इथं पहिल्यांदा M लिहिला, पुढे AN लिहिलं. आता इथं काय आहे, पेन आहे ना, मग इथं P लिहायचा, इथं P लिहायचा, इथं पुढे लिहायचा EN पेन. आता इथं W लिहायचा, IN. आता पहिला अक्षर काय आहे, P इथं लिहायचा, OP इथं लिहायचा. इथं लिहायचा S, इथं लिहायचा UN सन. आता इथं किती, पहिल्यांदा 3 शब्द तोडलेत आणि नंतर 2 शब्द तोडलेत. मग पहिल्यांदा आता इथं काय करायचे, 3 शब्द लिहायचे. PEN ह्या शब्दातले. CIL त्याच्यानंतर इथले WIN विन. DOW पुढल्या बॉक्समध्ये. POP पॉप. COIN कॉर्न. पॉपकॉर्न. इथे लिहायचं SUN सन. संडे म्हणजे कोण वार,
संडे म्हणजे रविवार. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आता पुढचं पेजवरती बघू काय आहे. डी लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द फर्स्ट लेटर. म्हणजे काय तर पिक्चर पहा आणि पहिलं लेटर लिहा. ही काय दाखवलंय त्यांनी, शाळा आहे. SCHWL म्हणजे इथं काय लिहिलं ना आपल्याला यस लिहिल्यानंतर स्कूल शब्द तयार झाला. हे काय दिसतंय आंबा, मग इथे लिहावं लागेल यम. हे काय दिसतंय ससा, मग रॅबिट, इथे लिहावं लागेल आर. हे काय दिसतंय झाड, मग इथे लिहावं लागेल TREE ट्री. इथं काय आहे सोप, मग ह्याच्यावर यस लिहावं लागेल. हा काय एलिफंट मध्ये ई मिस आहे, मग ई इथे लिहायचा. हा काय आहे घोडा, मग इथे काय लिहावं लागेल आपल्याला H. ही काय शेळी GOAT, मग G इथे लिहावं लागेल. खाली पाहूया आता काय लिहायचं इथं. ही काय आहे ट्रक, मग इथे लिहावं लागेल T. हे काय आहे हाऊस, मग इथे लिहावं लागेल HOUSE. हा काय आहे फिश, मग इथे लिहावं लागेल FISH. हा काय आहे टायगर TIGER, इथे लिहावं लागेल T. इथे लिहावं लागेल U. अम्ब्रेला म्हणजे छत्री. ही काय बायसिकल BICYCLE बायसिकल. हे काय फ्लावर, मग इथे लिहावं लागेल F. अशा पद्धतीने पहिलं अक्षर आपल्याला काय करायचं होतं, भरायचं होतं. ते डायरेक्ट पुस्तकामध्ये भरायचं. खाली काय आहे ते पाहूया आता. ई मध्ये काय आहे लुक, लिसन अँड टेल. लुक म्हणजे काय पहा, लिसन म्हणजे कान आणि ऐका, आणि टेल म्हणजे काय तर बोला. आता आपल्याला इथं काय सांगितलं त्यांनी, हू आय ॲम म्हणजे काय तर ओळखा पाहू मी कोण येते. आय ॲम रेड काय सांगितलंय अँड लॉंग, मी लाल आहे आणि लांब आहे. ठीक आहे. आय ग्रो इन ग्राउंड, आय ॲम अ रूट व्हेजिटेबल. हे पहिल्या ह्याच्यात काय सांगितलंय, मी लाल कलरचा आहे आणि मी मोठा आहे, लांब आहे. मी जमिनीच्या खाली उगवतो. कळलं का? म्हणजे जमीन असती ना, जमिनीच्या खाली मी उगवतो. ओळखा पाहू मी कोण आहे. आता हे तुम्हाला चार काय करतात, चार दिसतात का? हे इथं काय आहे, हे गाजर आहे, ही आंबा आहे, हे कांदा आहे, इकडं काय आहे केळी. तर हे गाजर आहे, याचं पहिल्याचं उत्तर आहे. इथं काय लिहिलंय गाजर, उत्तर आहे ह्याचं. आता इथं काय आहे आय ॲम फ्रूट. काय आय ॲम फ्रूट, मी एक फळ आहे. आय ॲम येल्लो, आय ॲम सोर म्हणजे काय माझा कलर कोणता आहे, पिवळा आहे आणि मी आंबट पण असतो. मी एक फळ आहे म्हणजे तो कोण असन, आंबा. आंबा आंबट पण असतो ना, आणि ते एक आंबा म्हणजे काय एक फळ असतं आणि त्याचा कलर कोणता असतो, पिवळ्या कलरचा. आता काय कांदा काय ही काय फळ आहे का, आणि केळं तर कधी आंबटच नसतं. आता आपण हे तिसरं बघू. आय ॲम येल्लो, आय ॲम लॉंग, आय ॲम अ फ्रूट. मी पिवळ्या कलरचा आहे, मी लांब असतो आणि मी एक फळ आहे म्हणजे त्याचं उत्तर काय येईल, केळ. आता शेवटचं आय ॲम व्हेजिटेबल, आय ॲम रेड अँड व्हाईट, पीपल क्राय व्हेन दे कट मी. म्हणजे काय तर मी एक भाजी आहे. ठीक आहे. माझा रंग कोणता आहे, रेड अँड व्हाईट म्हणजे लाल आणि पांढरा. वरून लाल असतो, आतून कांदा पांढरा असतो. आणि जेव्हा मला कापतात तेव्हा लोक काय करतात, रडतात. त्याचं उत्तर काय, कांदा. ठीक आहे. पुढच्या पेजवरती आपण पाहू काय ते. Yep, circle the letters from the given table to make meaningful word. Write them in a given space. म्हणजे काय ते तुम्हाला हा बोर्ड दाखवलाय ना, त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचे, शब्द शोधायचे आणि खाली जागा दिलेली ना त्याच्यामध्ये लिहायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडे शब्द सांगते, बाकीचे तुम्ही तुमच्या मनाने लिहायचे. NET नेट, NET नेट म्हणजे काय तर जाळे. अशा पद्धतीने शब्द लिहायचे. EGG म्हणजे काय तर एग म्हणजे काय अंड. SUN सन. अशा पद्धतीने शब्द तयार करायचे आणि ह्या बॉक्समध्ये भरायचे. इथेच हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.